आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. लोहगाव परिसरातील कर्मभूमी नगर येथे एका इसमाकडून सुमारे 3 लाख रुपये किमतीचा 12 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दिनांक 22 जून 2025 रोजी केली. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कर्मभूमी नगर लोहगाव येथे एक इसम गांजा सारखा अंमली पदार्थ घेऊन थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ पथकासह परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव अखिलेश गरीब मंडल, वय 34 वर्षे असे असून तो सेंट्रिंगचे काम करतो. तो लोहगाव येथील काळभोर वस्तीतील कर्मभूमी नगर येथील लेन नंबर 1 मध्ये राहतो. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 3 लाख रुपये किमतीचा एकूण 12 किलो वजनाचा गांजा कापडी पिशवीतून जप्त केला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 292/2025 अंतर्गत अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8(20)(2) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वये विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आभारी, हरिप्रसाद पुंडे, लालू कन्ने, शंकर वाघुले यांच्या पथकाने केली आहे.